प्रायमरी आणि सेकंडरी हेडेकमध्ये काय फरक असतो? तर प्रायमरी हेडेक म्हणजे बिनाईन हेडेक्स असतात, म्हणजे त्याला काही अंडरलाईंग सिरियस असं काही कारण नसतं. त्याचे मुख्य 3 प्रकार जे कॉमनली आम्हाला ओपीडीमध्ये आढळतात ते म्हणजे मायग्रेन किंवा अर्धशिशी, टेन्शन टाईप हेडेक आणि क्लस्टर हेडेक. मायग्रेन किंवा अर्धशिशी क्लासिकली एक बाजूला जेव्हा डोकेदुखी होते आणि त्याचबरोबर थोडंसं डोळ्याला अंधारी येते तेव्हा आपण त्याला मायग्रेन हेडेक म्हणतो. टेन्शन टाईप हेडेक म्हणजे डोक्याला असा एक पूर्ण बँड बांधल्यासारखा टाईट फीलिंग येत असेल तर त्याला आपण टेन्शन टाईप हेडेक असं म्हणतो. आणि क्लस्टर हेडेक म्हणजे एक बाजूची डोकेदुखी ज्या वेळेला डोळ्याच्या भोवती जास्त होते आणि त्याचबरोबर कधीकधी डोळ्यातून पाणीसुद्धा येते त्याला आपण क्लस्टर हेडेक म्हणतो. क्लस्टर हेडेक जनरली वर्षातून एकदा किंवा दोनदा होतं, पण 3 ते 4 दिवस सलग खूप जोरात डोकेदुखी होते. हे झाले प्रायमरी हेडेक्स. सेकंडरी हेडेक्स म्हणजे काय? तर ज्या वेळेला काहीतरी अंडरलाईंग सिरियस कारण असतं, म्हणजे ज्याला रेड फ्लॅग्स असतात त्याला आपण सेकंडरी हेडेक म्हणतो. सेकंडरी हेडेकमध्ये बऱ्याचदा पेशंटला अर्जंटली स्कॅन लागू शकतो. स्कॅनमध्ये आपल्याला स्ट्रोक आढळू शकतो किंवा एखादा ट्यूमर आढळू शकतो किंवा अशी काही सिरियस कारणे दिसू शकतात. सेकंडरी हेडेकची काही लक्षणे दिसल्यास इमिजिएटली न्यूरोलॉजिस्टला कन्सल्ट करा.